श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती अगदी मनापासून तुमचं स्वागत आहे। तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज नक्की पूर्ण करो हीच स्वामीचरणी प्रार्थना करते। आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आपली दत्त जयंती लवकरच येत आहे, म्हणजे येणाऱ्या 26 तारखेला मार्गशीर्ष महिन्यातल्या 26 तारखेला पौर्णिमा आहे आणि 2023 मधली ही शेवटची पौर्णिमा आहे। म्हणजे याच पौर्णिमे दिवशी दत्त जयंती देखील आहे। या दिवशी आपल्याला उंबराच्या झाडाला एक वस्तू अर्पण करायची आहे। तुमची कोणतीही कठीणातली कठीण वस्तू जरी इच्छा असेल ना, तरी पण दत्तगुरू नक्कीच ती इच्छा तुमची पूर्ण करतील। त्याचबरोबर आपल्या घराची प्रगती होण्यासाठी आणि आपल्या मुलांसाठी, नवऱ्यासाठी, तसेच आपल्या घरातील कुटुंबातील सर्व व्यक्तीसाठी हा उपाय आहे। तर हा उपाय तुम्ही तुमच्या घरातली स्त्री किंवा पुरुष दोघातून कोणीही जरी केला तरी चालतो। तर हा उपाय आपल्याला दत्त जयंती याच दिवशी करायचा आहे। तर उंबराच्या झाडाला ही वस्तू का अर्पण करायची ते अगोदर बघूया। औदुंबराचे झाड म्हणजेच उंबराचे झाड, या झाडामध्ये साक्षात दत्त महाराजांचा वास असतो। जर तुम्ही या औदुंबराच्या झाडाला 108 वेळे प्रदक्षिणा जर घातली तर नक्कीच तुमच्या मनातले सर्व काही इच्छा किंवा संतती प्राप्त होत नसेल किंवा काही अडचणी असतील तर त्या नक्कीच दूर होतात। या औदुंबराच्या पूजनामुळे तुमच्या जन्मोजन्मीचे पाप देखील दूर होतात। कारण या औदुंबराच्या झाडाला विशेष असं महत्त्व देखील आहे। कारण श्री महाविष्णू हिरण्यकशिपूचा संहार करण्यासाठी औदुंबर वृक्षाच्या लाकडी खांबातून नरसिंहच्या स्वरूपात प्रगट झाले। त्यांनी प्रल्हादाचे रक्षण आणि हिरण्यकशिपूच्या वधनानंतर त्याला राज्यावर बसवले। या लाकडी खंबाला पालवी देखील फुटली आणि त्याचं औदुंबरा या वृक्षामध्ये रूपांतर झाले। मग प्रल्हादाने विस्मय होऊन त्या औदुंबराची दररोज पूजा करू लागला। अतिशय पवित्र देखील मानलं जातं हे औदुंबराचं झाड। तर दत्त जयंतीच्या दिवशी आपल्याला या औदुंबराच्या झाडाला एक वस्तू अर्पण करायची आहे, जेणेकरून आपल्या मनातल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील आणि दत्त महाराजांचा आशीर्वाद आपल्यावर कायमस्वरूपी राहील। तर आपल्याला हा उपाय दत्त जयंतीच्याच दिवशी करायचा आहे। सकाळी लवकर उठायचं आहे, म्हणजे ब्रह्ममुहूर्तावर उठा, लवकर स्नान देवपूजा करायची आहे। मग तुम्हाला औदुंबराच्या झाडाकडे जाण्याच्या अगोदर आपला देवपूजाचा जो तांब्या असतो तो तांब्या घ्यायचा आहे, त्याच्यामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि थोडी हळद आणि दूध टाकायचं आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला धूप, अगरबत्ती, हळद, कुंकू आणि अक्षदा, फूल देखील घ्यायचे आहेत। आणि तिसरी गोष्ट म्हणजे कणकीचा दिवा तयार करायचा आहे। गव्हाच्या पिठाचा कणकीचा दिवा तयार करायचा आहे आणि त्यात तुपाची वात देखील घ्यायची आहे। आणि तो दिवा आणि देवपूजाचा तांब्या, हळदी, कुंकू, अक्षदा घेऊन औदुंबराच्या झाडाकडे जायचं आहे। दिवा खाली ठेवायचा नाही, त्याखाली थोडे तांदूळ ठेवायचे आहेत आणि मगच दिवा प्रज्वलित करायचा आहे औदुंबराच्या झाडापाशी गेल्यावरती। आणि नंतर त्या दिव्याला तुम्हाला हळदी कुंकू लावायचं आहे, फूल अर्पण करायचं आहे। आणि मग देवपूजाचा जो तांब्या आहे, ज्यामध्ये आपण पाणी आणि हळद टाकलेली होती, दूध टाकलेलं होतं, ते तुम्हाला औदुंबराच्या झाडाला अर्पण करायचं आहे। दुसरं म्हणजे तुम्हाला पिवळा नैवेद्य अर्पण करायचा आहे। जर तुम्ही पिवळा नैवेद्य नसाल घेऊन गेलेला तर तुम्हाला थोडेसे पांढरे तांदूळ घ्यायचे आहेत, आपल्या जे आपण अक्षदा म्हणून नेले होते ते, आणि त्याच्यामध्ये थोडंसं हळद टाकून ते पिवळे करायचे आहेत। आणि तो अक्षदा जो आहे पिवळा, तो म्हणजे त्या औदुंबराच्या झाडाला अर्पण करायचा आहे। आणखीन एक गोष्ट तुम्हाला करायची आहे, म्हणजे औदुंबराच्या झाडाच्या खोडाजवळ जी माती आहे ती तुम्हाला आपल्या घरी थोडीशी आणायची आहे। येताना ती माती आपल्या घरात आणल्यानंतर आपल्या कपाळी लावायची आहे। आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीला सुद्धा व्यक्तीच्या कपाळावरती ती माती लावा। मुलं लहान असतील तर मुलांना देखील लावा, नवऱ्याला लावा, त्याचबरोबर आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीला ही तुम्ही माती कपाळावरती लावा। आणि उरलेली जी माती आहे ती आपल्या बालकणीतल्या कुंडीत टाका। या प्रकारे तुम्हाला दत्त जयंती दिवशी औदुंबराच्या झाडाला ह्या गोष्टी अर्पण करायच्या आहेत। हा जर तुम्ही उपाय केला तर नक्कीच आपल्यावरती दत्तगुरूंचा आशीर्वाद कायम प्राप्त होईल आणि घरामध्ये सुख, शांती, समाधानी नक्कीच प्राप्त होईल। तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करून नक्की सांगा।
श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.